तुमची पण वृषभ रास आहे का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या जातकांना सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गुप्त स्फोट होणार आहे. गेले कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमेवर आणि तुमच्या नशिबावर ज्यांनी काळा पडदा टाकलाय, तुमच्या घरातील सुखशांती आणि बरकत ज्यांच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली, आज त्या नराधमाचा बुरखा टरटर फाटणार आहे. तुम्ही रात्रंदिवस घाम गाळता मंडळींनो, प्रामाणिकपणे कष्टही करता, पण शेवटी हातात काहीच उरत का नाही? ऐनवेळी बनलेलं काम बिघडत जातं. घरात सतत आजारपण, पैशाची चणचण का राहते? याचं उत्तर तुमच्या ग्रहात नाही, तर तुमच्या घरात लपलेलं आहे मंडळींनो. तुमच्या अत्यंत जवळच्या, तुमच्या ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकाने तुमचं संपूर्ण घर, कुटुंब, सुख आणि लक्ष्मी सुद्धा तंत्रमंत्राने कायमची बांधून ठेवली आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचं वाटोळं करत होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर अंधारा विश्वास ठेवून बसला होतात. पण आता बस झालं. आज या व्हिडिओमध्ये मी त्या गद्दार व्यक्तीचं थेट नाव आणि त्याची पूर्ण ओळख उघड करणार आहे, ज्यांनी तुमच्या घरावर काय आणि कसे बांधून ठेवले ते उघड्या डोळ्याने पहा. आणि जर तुम्ही सावध झाला नाहीत, तर हे नाव जाणून घेतलं नाही, तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखी भयानक ठरू शकतो. तो शत्रू कोण आहे, त्याचे नावाचे अक्षर काय आहेत, हे सर्व तुम्हाला आजच जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण वृषभ रास आहे, माझ्या आयुष्यामध्ये भरपूर संकट चालू आहेत, तर प्लीज सर्वांनी मला ही कमेंट नक्की करा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर गेले अनेक दिवसापासून चालू असलेले आर्थिक व कौटुंबिक संकट हे केवळ योगायोग नाही किंवा तुमचं वाईट नशीब नक्कीच नाही. तुमच्या स्वतःच्या जवळच्या, ज्यांच्यावर तुम्ही अंधारा विश्वास ठेवला, अशा एका नातेवाईकाने तुमची प्रगती, तुमच्या घराची बरकत आणि पैसा पूर्णपणे बांधून ठेवलाय. तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्ही दिवसरात्र आतोनात मेहनत करतात, घाम गाळतात, पण जेव्हा यशाचं किंवा मोबदल्याचं फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळ सुद्धा पार बिघडून जातो. अचानक असं काय होतं की हातात आलेला घास निसटतो? कधी विचार केलाय का? वृषभ राशीच्या जातकांना तुमच्या घरात अचानक आलेला पैसा कुठून निघून जातो ते तुम्हाला समजत देखील नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमवून सुद्धा शेवटी खिशात व बँक खात्यात शून्यच राहतं. तुम्ही किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काहीतरी विचित्र खर्च समोर येतो की कष्टाची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत रिकामी होते. तुमच्या आसपासचे लोक जे तुमच्यापेक्षा कमी मेहनत करतात, जे आज बंगले, गाड्या बांधत आहेत, आणि तुम्ही मात्र दिवसरात्र कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोल रुजत चाललात. हो की नाही मंडळींनो? मला कमेंट करून नक्की सांगा. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ही अडचण फक्त पैशापुरती मर्यादित राहिली नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवर सुद्धा हवी झाली आहे. दररोज संध्याकाळी झाली की विनाकारण डोकं जड होतं, छातीवर कसली तरी अनामिका दडपण येते किंवा सतत चिडचिड होते. हे तुमच्यासोबत का घडतंय मंडळींनो? सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या दरम्यान अचानक डोळा उघडतो, मनात भयंकर असे विचार येतात आणि शांत झोप लागत नाही. हे सामान्य थकवेचे लक्षण नाहीत, तर तुमच्या घरातील सुखशांती हिरावून घेण्यासाठी मारलेली एक भयंकर अशी वाईट नजर आहे. वृषभ राशीच्या जातकांना तुमच्या कुटुंबातही आता त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसू लागलेत. ज्या घरात पूर्वी हसून खेळून वातावरण असायचे तिथे आता किरकोळ कारणावरून, जसं की भयंकर वाद होत आहेत, ताणतणाव निर्माण होत आहे, नवरा बायकोमध्ये दुरावा वाढलाय, कटकटी वाढल्यात, घरातल्या मुलाबालांचं वारंवार आजारी पडणं असो किंवा दवाखान्याचा खर्च वाढणं असो, यामागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. मंडळींनो, लक्षात घ्या, तुमचा स्वतःचा एक असा व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर तर गोड बोलतोच, तुमच्या घरात येतो, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या घरातील कुलदेवताचा आणि इष्टदेवताचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर देखील करतोय.
वृषभ राशीच्या जातकांनो, गंभीरपणे ऐका. ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखी भयंकर आणि मानसिक त्रास देणारा ठरेल. पण घाबरून जायचं किंवा धीर सोडायचं अजिबात कारण नाही मंडळींनो. कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, ज्या शत्रूने तुमच्यावर ही वाईट शक्ती केली आहे किंवा नकारात्मक शक्ती सोडली आहे, त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावरचा संपूर्ण काळ प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली गुप्त गुरु केली. ही काळी साखळी कायमची कशी तोडायची आणि त्या शत्रूला कसं ओळखायचं तेच मी तुम्हाला यापुढे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ टिकून राहा. तर वृषभ राशीच्या मंडळीनं, ग्रहांची सध्याची स्थिती आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तसेच राशीवर असलेल्या ग्रहांच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जातोय. तुमच्या लग्न भावात आणि षष्ठ भावातील ग्रहांची हालचाल स्पष्ट संकेत देते की तुमच्या निष्पापपणाचा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्या वर्तुळातील जवळचीच लोक घेतात. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, ज्यांच्या संकट काळात धावून गेलात, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. हे लोक तुमच्यासमोर तुमच्या पैशाचं, यशाचं कौतुक करतात, पण पाठीमागे मात्र तुमची प्रगती रोखण्यासाठी, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने रचत असतात मंडळींनो. त्यामुळे वृषभ राशी जातकांना ग्रहांचा स्पष्ट इशारा आहे की या क्षणापासून तुम्हाला तुमच्या गुप्त गोष्टीवर पूर्णपणे पडदा टाकायचा आहे. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार, कोणती गाडी किंवा जमीन खरेदी करणार आहात किंवा तुमच्या बँक खात्यात किती शिल्लक आहे, याचा धिंडोरा पेटणं तातडीने बंद करावं लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या व कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईकांसमोर किंवा मंडळींसमोर किंवा मित्रांसमोर किंवा तुमच्या कुठल्याही व्यक्तीसमोर किंवा शेजारी पाजारी तुमच्या भावकीसमोर उघड करतात, तेव्हा तुमच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत असतो. शनी व राहूचे सांगणे आहे मंडळींनो. जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाही तर हातात आलेली मोठी संधी सुद्धा क्षणात नष्ट होईल. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांना तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्यांना आणि करणी करणाऱ्यांना त्या गुप्त शत्रूची ओळख पटवणे अत्यंत गरजेचं आहे. मी नाव सांगणार आहे मंडळींनो, लक्षात घ्या. तुमच्या सभोवतालीची अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या घरात वारंवार कोणत्याही ठोस कारणाशिवाय येते, तुमच्याशी अति गोड बोलते, घरात आल्यावर इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ पिऊ घालण्याचा हट्टच करते. तीच व्यक्ती या सर्व प्रकरणामागे आहे, लक्षात घ्या. आणि त्या व्यक्तीच्या नावामध्ये जर स र प या अक्षराचा संबंध असेल तर ही व्यक्ती तुमच्यावर कुठली तरी करणी बाधा किंवा नजरबाधा, नजर दोष करण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून राहते, जवळची बनून राहते, पण मनातून तुमच्या मत्सराने जळत असते. अजून एक अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर गोष्ट वृषभ राशीच्या जातकांना तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. वृषभ ही पृथ्वी तत्वाची आणि स्थिर राशी मानली जाते. त्यामुळे तुमच्या पाठीशी मेहनत करण्याची, कोणतीही कठीण परिस्थिती पचवण्याची आणि कमवलेला पैसा जपून ठेवण्याची नैसर्गिक ताकद असते. पण याच तुमच्या स्वभाव गुणाचा फायदा हे कपटी शत्रू घेतोय. तुम्ही जिथे जिथे नवीन आर्थिक गुंतवणूक करणार आहात, मग ती जमीन खरेदी असो, सोन्या नाण्यातली गुंतवणूक असो किंवा नवीन व्यवसायात लावलेला पैसा असो, तिथे ही वाईट नजर काम करत आहे. तुम्ही कष्टाने जमा केलेली पुंजी अचानक कुठून तरी चुकीच्या योजनेत अडकणे, दिलेले पैसे परत न मिळणे किंवा एखाद्या कराराच्या वेळेस ऐनवेळी फसवणूक होणे, या सर्व नकारात्मक ऊर्जेचा मोठा कट आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना हा शत्रू फक्त तुमच्या वर्तमानावरच नाही तर तुमच्या भविष्यातील सर्व आर्थिक सुरक्षेवर घाल घालण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच येत्या काळात कोणत्याही मोठ्या आर्थिक करारावर सही करण्यापूर्वी किंवा कोणालाही मोठा धनलाभ करून देण्यापूर्वी पूर्ण विचार करा आणि आपल्या योजना अत्यंत गुप्त ठेवा. वृषभ राशीच्या जातकांना येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची आणि कडक नियम पाळण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेले अन्नपदार्थ किंवा गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठा आर्थिक व्यवहार म्हणून उधारीवर पैसे देणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. जर तुम्ही येत्या 24 ते 48 तासात भावनिक होऊन कोणाला मदत करायला गेलात तर तुमचे ते पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्या विरुद्ध उभी राहील. एक गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या मंडळींनो, वृषभ राशीच्या जातकांनो,
आतापर्यंत तुम्ही खूप सोचलंय, प्रत्येकाचं भलं केले, स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली. पण आता वेळ आली आहे थोडे व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थ बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला मित्रांनो, मंडळींनो, तेव्हा हे वाईट लोक तुमच्यावर हावी होणं बंद करतील. या सर्व त्रासातून कायमचं मुक्ती मिळवण्यासाठी, शत्रूचा नायनाट करण्यासाठी, तुमच्या घरावर असलेली ती काळी सावली एका क्षणात तोडून टाकण्यासाठी सर्वात अमोघ आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का, आता मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्यावर केलेली ही सर्व प्रकारची नकर्मक ऊर्जा, वाईट नजर, तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा व सिद्धी उपाय करायचा आहे. मंगळवार किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका शांत ठिकाणी बसा आणि 11 ताजी नागवलीची म्हणजेच की जी खाण्याची पाने असतात ना, ती पाने घ्या. त्या प्रत्येक पानावर केशरीने किंवा लाल चंदाने अत्यंत श्रद्धेने जय श्री हनुमान असल्या. त्यानंतर ही 11 पाण्याची सुंदर माळ तयार करा आणि तुमच्या जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन ती माळ मारुती रायाच्या गळ्यात अर्पण करा. तिथे बसून 1 तास हनुमान चालिसाचा जप करा. मंडळींनो, या 1 तासानंतर जी सिद्ध झालेली माळ मंदिरातून आदराने परत आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधून ठेवा. लक्षात घ्या वृषभ राशीच्या मंडळींनो, ही हनुमानाची सिद्ध माळ तुमच्या घराच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची नकर्मक ऊर्जा, जी काही नजरबाधा किंवा गुप्त शत्रूंचा वाईट प्रभाव तात्काळ नष्ट होईल. घरातील वातावरणात एका रात्री सकर्मक बदल जाणवायला तुम्हाला लागेल. आजारपण कमी होईल, रोखलेले पैसे मार्ग आपोआप मोकळे होतील. त्यासोबतच दररोज संध्याकाळी संपूर्ण घरात कापूर आणि लवंगाचा धूर करावा आणि थोडे गंगाजल संपूर्ण घरावर शिंपडावं. या एका उपायामुळे तुमच्या कुलदेवताचा आणि इष्ट देवताचा आशीर्वाद पुन्हा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळायला सुरुवात होईल. यासोबतच वृषभ राशीच्या जातकांना तुमच्या राशीचा स्वामी शुक्रदेव असल्यामुळे आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि घरातील लक्ष्मी कायमची स्थिर राहण्यासाठी मी तुम्हाला अजून एक अत्यंत सोपा आणि चमत्कारी उपाय सांगत आहे. तोही लगेच नोंदवून घ्या. दर शुक्रवारी एका लहान लाल कपड्यात थोडेसे काळे तीळ, एक अखंड तुरटीचा खडा आणि 3 सुक्या लाल मिरच्या एकत्र बांधून त्याची एक लहान पुटली तयार करा. ही पुटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला किंवा तिजोरीच्या जवळ टांगून ठेवा. पुढील शुक्रवारी ही जुनी पुटली काढून कोणत्याही वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली ठेवून द्या आणि नवीन पुटली बांधा. हा दुसरा उपाय केल्याने तुमच्या घरावर लागलेली कोणची वाईट दृष्टी, काळी नजर किंवा वाईट शक्ती, आर्थिक नाकेबंदी एकाच आठवड्यात पार जळून खाक होईल आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात कायम राहील. त्यासोबतच वृषभ राशीच्या जातकांना हे उपाय करताना पूर्ण गुप्तता पाळणं अत्यंत बंधनकारक आहे. लक्षात घ्या, कारण उपायाबद्दल कोणतेही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच काही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात अत्यंत विकट समस्या असेल, तर कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक पातळी बिघडली असेल तर अजिबात घाबरू नका. तुमच्या मारुती रायाची, शनिदेवाची आणि महालक्ष्मीची सदैव कृपा राहील. सर्व संकटातून मुक्त मिळवण्यासाठी आणि तुमचं सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आत्ताच्या आत्ता मंडळीनं या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय श्री हनुमान कृपा ठेवा. हा महाबली हनुमान, जय श्री महालक्ष्मी, जय शनिदेव असे लिहायला विसरू नका. यासोबतच आता जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहा मंडळींनो, भेटू अशीच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.